राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते। कोणत्याही क्षणी ही घोषणा होऊ शकते। यामध्ये अकोला महानगरपालिकेचा देखील समावेश आहे। त्यामुळे आता अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या संदर्भात अकोल्यातील नागरिकांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर यांनी। नगर परिषदची निवडणूक प्रक्रिया आता सध्या संपलेली आहे। येणाऱ्या 22 तारखेला या निवडणुकीचे निकाल लागणार आहे। आता प्रतीक्षा लागलेली आहे अकोला महानगरपालिकेची निवडणुकीची। हे निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते। या संदर्भात काही समस्या आहे नागरिकांच्या। दादा, आता काय कोणत्याही क्षणी महानगरपालिकेची निवडणुका लागू शकतात, तर अकोला शहरात प्रमुख मुद्दे कोणते जे समस्या बनलेले आहेत? प्रमुख मुद्दा तर असा आहे की जेणेकरून आतापर्यंत आपल्या महानगरपालिकामध्ये सर्वांना घरकुल मिळाले नाही आहे। तर याच्यावरती जे पण नगर अध्यक्ष आहेत, नगरसेवक वगैरे आहेत, त्यांचे दुर्लक्ष आहे। तर यांनी तसं उमेदवार वगैरे चांगला बघायचा आणि त्यांना निवडून आणायचं, हेच मुद्दा आहे। आणि जे पाण्याची समस्या वगैरे आहे, पाण्याची समस्या वगैरे खूप वार्डामध्ये कमी आहे। तर आमची अशी इच्छा आहे की जो आमच्या प्रभागातला जो आमच्या एरियातला तो नगरसेवक उभा केलेला पाहिजे आहे ना, बाहेरचा नगरसेवक आम्हाला पाहिजे नाही। पाणी पुरवठा झाला पाहिजे। तसं आपल्या जवळ महान धरण आहे, एवढं मोठं धरण आहे, तरी हप्त्यातून आठवड्यातून एकचदा पाणी येते। ते पाण्याचा एक मुद्दा झाला। मग इथं आमच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांना खेळण्यासाठी, लेकरांना खेळण्यासाठी एक ग्राउंडही नाही आहे। ग्राउंडची एक समस्या आहे। युती जे आहे ते जर आले, शिंदे साहेब सेना आणि भाजपची सेना जे आहे आमचं, तर आम्ही एकत्रपणे अकोला महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा आणि महायुतीचा आपण भगवा 100% फडकणार आहे। आम्ही अनेक काम केलेले आहे आणि युती सरकारनं अनेक योजना आणलेल्या आहे। त्या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण पासून आणखी अनेक योजना, गट योजना नुकत्याच अकोल्यात आणली आहे। आणि महायुतीची जर आमची सरकार युती झाली तर या 100% ही येणाऱ्या महानगरपालिकामध्ये महायुतीचा भगवा फडकणार आहे। जर्नलिस्ट रमेश कटनकर सोबत अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।